नक्कीच भावी आयुष्यासाठी भावी खेळीसाठी ही स्पर्धा आहे, हे मैदान एक आठवण म्हणून एक स्मरण म्हणून सुंदर खेळासाठी तुला शुभेच्छा असतील. सामन्याकडे जाऊया. पहिला चेंडू गोलंदाजी एंडवरती. ज्ञानेश कोळंबकर आपल्याला दिसेल, उंचपुरा गोलंदाज. आणि सुंदर चेंडू पहिल्या चेंडूवरती. काय गोलंदाजी म्हणावी लागेल, त्यापेक्षा सुंदर. यष्टी मागे यस दिनेश साळगावकर, प्रदीर्घ काळाचा अनुभव आणि खास यष्टी रक्षक म्हणून ज्याची ओळख आणि त्याचाच अनुभव पणाला लावताना पहिला झेल अगदी सेकंड अटेम्प्ट मध्ये पहिला गडी बाद होतोय. जितू पॅकर्स संघ नक्कीच पहिलं यश प्राप्त करताना दिसतोय. सुंदर गोलंदाजी आणि खरंच ज्ञानेशचंही तेवढंच कौतुक असेल. ही संधी असते आणि या संधीचं सोनं केलंय. पहिल्या चेंडूवरती अगदी ब्रेक थ्रू गोलंदाजी, गोल्डन डकचा शिकार ठरलाय तो गोलंदाज निखिल. नवीन फलंदाज चला वेळ घेऊ नका, आज अंतिम दिवस आहे. सहकार्याची अपेक्षा असेल, फास्ट या, जरा मैदानामध्ये फास्ट पावले टाका. प्रशांत दाखल झालाय मैदानामध्ये. भावेश आणि प्रशांतची जोडी. प्रशांत पडते आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी नक्कीच भावेश आणि प्रशांत मध्ये बातचीत होईल, कारण पहिल्या चेंडूवरती गडी बाद होणं म्हणजे थोडस दडपण नक्कीच असेल आणि जितू पॅकर्स संघाने मिळवलेलं पहिलं यश असेल. दोन्ही फ्रेश संघ एकमेकांसमोर दाखल झालेत. तुफान निवती वर्सेस जितू पॅकर्स. प्रशांत खेळण्यासाठी तयार. पुन्हा एकदा ज्ञानेश. फुल टॉस वर फुल टोल करण्याचा, वसूल करण्याचा प्रयत्न. पंजाकडे अपील होत आहे. यष्टी मागून थोडस अपील. विश्वास कमी, उत्साह जास्त आणि पंच नक्कीच फेटाळून लावत आहेत. आणि हात वारंवार होणार, कारण तरी गडी बाद झाल्यानंतर क्षेत्ररक्षकांमध्ये नक्कीच उत्साह असतो आणि तोच उत्साह आपल्याला बघा जितू पॅकर्सच्या संघामध्ये दिसतोय. सुंदर सुंदर फटका. काय देखणं क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. ज्या प्रकारची गोलंदाजी आणि त्याहून सुंदर क्षेत्ररक्षण अजून काय हवंय. गोलंदाजाला नेहमी साथ हवी असते ती क्षेत्ररक्षकाची आणि सुंदर क्षेत्ररक्षण सजवलं गेलंय. कर्णधार म्हणून जबाबदारीची जागा यष्टी मागे दिनेश साळगावकर आपल्याला दिसतील. सुंदर चेंडू पदत आली ते पहा. अगदी सुंदर पद्धतीने खेळून काढला. धावून काढलेल्या या 2 धावा आणि तिसऱ्या धावेचा कॉल येतो आणि काय घडतंय आणि काय बिघडतंय. तोपर्यंत 3 धावा कंप्लीट होत आहेत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. ते मात्र आता तुफान निवती संघाकडून एक समाधानकारक धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न आणि करावा लागेल प्रयत्न. भलेही पहिल्या चेंडूवरती पहिला गडी बाद झाल्यानंतर जो दबाव होता तो थोडासा या 3 धावांनी नक्कीच कमी झाला असेल. समाधानाची बाब म्हणजे चेंडू बॅट वरती अगदी पद्धतशीर येतोय. पुन्हा एकदा ज्ञानेश. चेंडू उडालाय. दुसरा गडी बाद. यष्टी मागे दिनेश साळगावकर. काम अगदी चोख पार पाडताना 2 खेळाडूंमध्ये ही स्पर्धा रंगली आहे. एका एंड वरून नक्कीच गोलंदाज तर दुसऱ्या एंड वरून यष्टीरक्षक, कर्णधार, मार्गदर्शक. नेतृत्व कसं असावं हे यष्टी मागून दिनेश दाखवतोय. सुंदर संघ बांधणी. जितू पॅकर्स नक्की जितू दादाचं कौतुक करावं तेवढं कमी, कारण जो संघ बांधलाय तो कौतुकास पात्र असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण नवीन नवीन खेळाडूंना संधी देणं, नवीन खेळाडू, नवीन बॅट्समन, फलंदाजाचं नाव पोचवायचं आहे. भावेश दादा बॅट्समन. फलंदाज नाव पोचवा. पियुष.
भावेश पवारसाठी भावेश मेहतरसाठी बक्षीस येते. जर अर्धशतकीय खेळी झाली तर सन्माननीय रोख रुपये 1000 रुपयाचं बक्षीस येत आहे. गोलंदाजीमध्ये अर्थातच बदल होतोय. खूप सुंदर गोलंदाजी आपण पाहिली आणि कौतुक करावं लागेल ते मात्र एसटी मागून दिनेश साळगावकर. भावेश केरकर गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. भावेश केरकर आपल्याला दिसेल ब्ल्यू जर्सी, इंडियाची ब्ल्यू जर्सी घालून हा गोलंदाज, गोरा चिट्टा गोलंदाज आपल्याला दिसतोय. आतापर्यंत धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 5 आणि काय 2 गडी बाद. कौतुक आणि काय हवंय. आणि मगाशी मी जितू बद्दल बोलत होतो. खूप सुंदर संघ बांधणी आणि नवीन खेळाडूंना प्रेरणा, चालना आणि एक प्लॅटफॉर्म उभा केलाय. हार जीत ही नशिबाची गोष्ट असते पण प्रयत्न हे करावे लागतात. नवीन खेळाडूंना संधी देणं हे खूप मोठं कार्य आणि शिवधनुष्य असतो आणि तो उचललाय जितूने. जितू म्हटल्यानंतर अगदी गाभित समाजाच्या प्रत्येक टुर्नामेंट मध्ये नक्कीच अगदी आपला संघ घेऊन येतात आणि त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. फुल टॉस चेंडू उडवण्याचा प्रयत्न, धावून काढलेली एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा कॉल येईल का? समाधान मानावं लागेल कारण 2 गडी बाद झाले आहेत. एक धाव ऍड झाली आहे. पुढे सामन्याकडे जाऊया. भावेश गोलंदाजी एंड वरती. भावेश टू भावेश. स्लो पद्धतीचा चेंडू कट केलाय. खूपच फास्ट आउटफील्ड. क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू मागे बघूया शर्यत कोण जिंकतोय. सरते शेवटी बघा त्या खेळाडूला लागलं असेल तर विचारा, पाणी पोचवा. प्रयत्नांसाठी दाद द्या, टाळ्या वाजवा त्या खेळाडूसाठी कारण या रखरखत्या उन्हामध्ये अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण नक्कीच मित्रा तुझ्या प्रयत्नांसाठी 100% नक्कीच टाळ्या असतील पण थोडस स्वतःच्या तब्येतीकडे आणि शारीरिक दुखापत होणार नाही याकडे लक्ष दे. खूप खरंच प्रयत्न 100% म्हणावे लागतील. चौकार ऍड होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 10. 2 गडी बाद 10 अशी धावसंख्या. फुल टॉस उलटा पुलटा जेल सुटतोय. दिनेशचे सर सेनापती, दिनेशचा खेळ पुढे चालवणारे त्यांचेच पुत्र खेळताना आपल्याला दिसत आहेत. बघा पिता पुत्राची जोडी एकाच संघामध्ये मैदानामध्ये आणि ही किमिया साध्य झाली आहे ती मात्र या दिभा पाटील स्टेडियम कामोठेमध्ये जितू पॅकर संघामध्ये दिसत आहेत. स्लोअर पद्धतीचा चेंडू फसवण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू येतोय. एक धाव नक्कीच ऍड होईल. तोपर्यंत दिनेश साळगावकर यांचे सुपुत्र तेजस साळगावकर आपल्याला दिसतील. शॉर्ट फाईन लेगला आपल्याला वर्किंग करताना दिसत आहेत. छोटे छोटे खेळाडू संधी दिली जाते. चूक झाली तर ओरडू नका, समजावून सांगा कारण हेच मोठे होणार आहेत. पंचांगडे अपील. गडी बाद होतोय. काय गोलंदाजी म्हणावी लागेल. आता मात्र भावेश यशस्वी ठरतोय. बसलेला हा तिसरा हादरा तुफान निवतीला. या तुफानाला कोण थांबवणार? येस थांबवणार. भावेश सांगतोय मी आहे. जितू पॅकर्स संघाकडून घेतलंय हे, उचललंय शिवधनुष्य. खरोखरच सुंदर संघ बांधणी आपल्याला जितूकडून पाहायला मिळते. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानामध्ये दुसऱ्या एंड वरून नक्कीच भावेश दादा एक बाजू लावून धरली आहे. बॅट्समनचं नाव पोचवा. न्यू बॅटर नवीन फलंदाज दर्शन हर्षद. ओके
तोपर्यंत भावेशचं कौतुक करावं लागेल. सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय. जी कमाल ज्ञानेशने केली तीच कमाल भावेश करताना दिसतोय आपल्याला. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जरा फास्ट घ्या. हर्षद मेहतर, भावेश मेहतर, मेहतर बंधूंची ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी एंड वरती आपल्याला दिसेल. स्लोअर मध्ये चेंडू, चेंडू उडालाय. चेंडू वरती अतुल दुरी. झेलचा प्रयत्न, झेल सुटतोय. नामी संधी होती गडी बाद करण्याची, त्यासाठी बॅक केलं गेलं. सुंदर झेलाचा प्रयत्न होता, प्रयत्न केली गेली आहे आणि एक मोठी रील बनणार. यावरती गाणं पण मी चॉईस केलंय. मी अपडेट करेन, अपडेट करत जाईन. मजा मस्ती आनंद म्हणजेच गाभित समाज आणि या समाजामधील एक सुंदर स्पर्धा आणि यामध्ये हास्य कल्लोळ. अतुल धुरी बघा. कॅमेरामॅनला मी नक्कीच सांगेन या खेळाडूवरती 22 कॅमेऱ्यापैकी 20 कॅमेरे अपॉइंट करा, तर प्रत्येक अँगल मध्ये या खेळाडूला आपण कॅप्चर करणार आहोत. धावसंख्या झाली ती मात्र 14. 3 गडी बाद 14. हा खेळ आहे. 700 रन रेटने 28 धावा होऊ शकतात. 30 ते 35 धावा झाल्या तर मजा येईल या सामन्यामध्ये. त्यामुळे नक्कीच गोलंदाजी एंड वरती बदल होतोय. मयूर उगवेकर येतोय आणि अतुलसाठी थोडीशी बातचीत होते. स्वतः मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली हा खेळाडू मोठा होतोय ते म्हणजे कल्पेश साळगावकर. आपल्याला बघा लाईनच्या बाजून सांगतायत की असं नाही असं कर. हे मोठं मार्गदर्शन गरजेचं आहे, कारण हेच खेळाडू आपलं पुढे नाव करणार आहेत. झालेली चूक माफ करून पुढील येणाऱ्या काळाकडे आणि खेळाकडे लक्ष द्यावं लागेल. मयूर, येस, उडवलाय चेंडू, फटका सजवलाय. देखना फटका सीमा रेषाच्या पल्ल्याआड जातोय, आर पार. भावेश मेहतरच्या बॅट मधून येतोय मोठा फटका. समाधान, आनंद, प्रेरणा आणि कौतुक देणारा हा फटका. भावेश मेहतर वैयक्तिक 14 धावांची बहारदार खेळी चालू आहे आणि एका इंडवरून नक्कीच अगदी शर्थीचे प्रयत्न. बाजी प्रभू लढताना आपल्या संघासाठी दिसतोय. खिंड लढवली जाते आणि गरजेचे आहे खिंड लढवणं, कारण जोपर्यंत राजे गडावर पोहोचत नाही तोपर्यंत तोफ होणार नाही आणि तोफ होईपर्यंत ही खिंड लढवावी लागेल आणि तो सुंदर प्रयत्न आपण भावेश दादाकडून पाहतोय. निर्धाव चेंडू, गोलंदाजही तेवढंच कौतुक करावं लागेल. मयूर उगवेकर आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा हो देखना फटका. सीमा पार असेल का? निर्णय येईल, नक्कीच निर्णय येईल. लाईनमॅन आपला निर्णय द्यायचा आहे. चौकार येतोय. खरोखरच देखना फटका ज्या वेगाने आला त्याच वेगाने उचललं गेलं. अचूक टायमिंग, परफेक्ट निशाणा आणि धावा 4 ऍड होत आहेत. धावसंख्या झाली ती मात्र चौकार येतोय. 20 अशी 3 माफ करा 24 अशी धावसंख्या. सुंदर खेळ, दोन्ही संघ तरबेज, अगदी फ्रेश संघ एकमेकांसमोर दाखल झाले आहेत. काय देखणी फलंदाजी आपण भावेश मेहतर कडून पाहतोय. एका बाजूने नक्कीच आपले खेळाडू मावळे धाराविरुद्ध पडत असताना खिंड लढवली जाते या खेळाडूकडून आणि प्रेरणादायी खेळ दाखवतोय की मी आहे, मला साथ द्या, सोबत द्या. हाही पडझड झालेला किल्ला मी सावरून देईन. ब्लॉक केलेला चेंडू, कार्पेट फटका अलॉंग द कार्पेट. सुंदर फटका म्हणावा लागेल. भावेश चेंडू वरती येतोय, बॅक केल्या गेले अतुल कडून. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय. हे गरजेचं आहे बॅक करणं, कारण समोरच्या खेळाडूकडून एखादा चेंडू सुटला तर नक्कीच
मिसफिल्ड होऊ शकतं. धावसंख्या झाली ती मात्र 26 अशी. 3 गडी बाद 26. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती 9.75 ने चाललेला हा सामना. आतापर्यंत 39 धावा होऊ शकतात. प्रोजेक्टेड स्कोर. एवढं फास्ट गुणलेखन, सुंदर गुणलेखन आपण पाहतोय पराडकर. तोपर्यंत बघा चेंडू उडवण्याचा प्रयत्न, गडी बाद, टाळ्या, प्रेरणा. आता मात्र जितू पॅकर संघाच्या डगआउट मधून आवाज यायला लागलाय. जितू दादा स्वतः संघ मालक विशाल सनिये, विशालसाठी जोरदार टाळ्या वाजवा. हा खेळाडू झेल घेतोय. मी वारंवार कौतुक करेन. हा संघ जो बांधला गेलाय ते या संघाचे संघ मालक जितू दादा. कौतुकास पात्र खेळ. नवीन खेळाडू, अगदी 12 वर्षाचा खेळाडू देखील मैदानात दिसतोय आणि हे सगळं करू शकतात ते मात्र जितू दादा. हे एक मोठ्या प्रकारचं शिवधनुष्य आहे. नवीन फलंदाज, न्यू बॅटर. तोपर्यंत भावेश या खेळीसाठी नक्कीच टाळ्या होऊन जाऊ देत. एका एंडवरून सुंदर फलंदाजी आपण पाहत होतो. धावसंख्या स्थिर आहे ती 4 गडी बाद 26. जरा फलंदाजाचं नाव पोचवा. वैयक्तिक बहारदार 20 धावांची आणि गरजेच्या 20 धावा आपण भावेश मेहतरच्या बॅटमधून पाहिला, कारण गरजेच्या होत्या. फलंदाजाचं नाव पोचवा. साईराज पडते. थँक्यू. मयूर. ब्लॉक. यष्ट्या उद्ध्वस्त. यष्ट्या तोड गोलंदाजी. काय कौतुक करणार, किती कौतुक आणि कोणाकोणाचं कौतुक करणार. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, सुंदर खेळाचं प्रदर्शन. सांघिक खेळ म्हणजे काय, षटकाची समाप्ती. 26 धावांवरती 5वा गडी बाद होतोय. शेवटचं षटक, शेवटचे 6 चेंडू. गोलंदाजी एंडवरती नक्कीच बदल होईल. चला फास्ट या, प्लीज सहकार्य करा. अंतिम दिवस आहे. महत्वपूर्ण एक्झिबिशन मॅच, एक मनोरंजनात्मक मॅच आपल्याला पाहायला मिळेल, सामना मिळेल. मधुबन वॉरियर्स वर्सेस गाबिस समाज क्रिकेट टीम. प्रथमेश केळुसकर. गोलंदाजी एंडवरती थोडासा बदल होत आहे, तर नवीन फलंदाज. फलंदाजाचं नाव पोचवा दादा. सुमित मेथर. सुंदर फटका म्हणावा लागेल. देखना फटका, मेगा हिट म्हणावी लागेल. चेंडू उडवलाय थेट सीमा पार. षटकार येतोय. धावा नेऊन ठेवल्यात त्या 32. आता मात्र आक्रमणाला सुरुवात झाली आहे. शुभम मेथर. सुमित. सुमित मेथर आल्या आल्या अगदी समाचार घेतला. हर्षद आहे. पुन्हा एकदा काय लिलया पार केला जातोय. कडक ऑन कडक फायर झालाय. कुठे नेऊन ठेवला होता हर्षद माझा. आल्या आल्या अगदी जाग्यावरून टोलावतोय. अनेक दिग्गजांना जो पराक्रम करता येत नाहीये या मैदानावरती, तो पराक्रम अगदी जाग्यावरती. स्टँड अँड डिलिव्हर्ड 2 फटके आपण पाहिले. देखणे फटके, देखणी फलंदाजी. आता मात्र समीकरण बदलणारा फटका. टाइमचा नजारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावा नेऊन ठेवल्या त्या 38 वरती. 5 बाद 38 लॉस ऑफ 5 विकेट. इन प्रोग्रेस तुफान न्यूटी इन वर्सेस जितू पॅकर्स.
पुन्हा एकदा फुल टॉसचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण बघा. तेजस साळगावकर 12 वर्षाचा खेळाडू मिळालेल्या संधीला नक्कीच भलेही फलंदाजी गोलंदाजी येईल तेव्हा येईल, पण मिळालेल्या क्षेत्ररक्षणाचा अगदी पुरेपूर वापर करताना दिसतोय तो मात्र तेजस. धावसंख्या झाली ती मात्र 40. गोलंदाजी एंड वरती नक्कीच प्रथमेश केळुसकर आपल्याला दिसेल. सुंदर सुंदर लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईपर्यंत सुंदर क्षेत्ररक्षण. थ्रो ही जरा फास्ट असता तर बाद झाला असता का. फलंदाज बाद होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षणासाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ देत, कौतुक करावं लागेल. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी, ज्या प्रकारे क्षेत्ररक्षण सजवलंय त्या दिशेने आणि त्या टप्प्यावरती गोलंदाजी करणं ही नक्कीच एक कौशल्य असतं आणि ते कौशल्य पणाला लावलं जातंय ते मात्र प्रथमेश कडून. धावसंख्ये 41 अशी. नवीन फलंदाज कृपया नाव पोचवा. रत्नाकर पडते दाखल झालाय मैदानामध्ये. अजूनही मैदानामध्ये हर्षद नावाचं वादळ आहे. स्टँड अँड डिलिव्हर फटका येईल का. प्रथमेश बदला घेईल का. आलाय फटका, देखना फटका. अतुल धुरी चेंडूवरती येतोय. क्षेत्ररक्षण होत आहे आणि काय घडतंय, काय बिघडलंय चेक केलं जाईल तोपर्यंत थ्रो येतोय. चौकार येतोय. पंच तो चौकार आहे. 4 धावा ऍड होतील. धावसंख्या झाली ती मात्र 45. 45 जर्सी क्रमांक रोहित शर्मा यांची आठवण करून देणारा हा आकडा आपण पाहतोय. तोपर्यंत हर्षद किती कौतुक करणार. 21 धावांची तुफानी खेळी, अगदी नावाला आपल्या संघाला न्याय देताना 300च्या स्ट्राईक रेटने तुफान फलंदाजी. फलंदाज आहे तुफान निवती संघाचा, तुफानी फलंदाज करणारा मिस्टर हर्षद. काय फलंदाजी पाहिली. अर्धशतकीय खेळी, सांघिक अर्धशतकीय खेळी, बहारदार 51 धावा आणि यामध्ये हर्षद आला, काना मागून आला आणि तिकड झाला, धुरला केला. धावा नेऊन ठेवल्या त्या 51. 8 चेंडू 27 धावा, 3 षटकार 1 चौकार. अजून काय करणार. 337 धावा स्ट्राईक रेटने उडवलाय चेंडू आणि सांगा राजे गडावर पोचले. तोफांचा आवाज होऊ दे, कारण हर्षदने खिंड लढवले आणि विजयासाठी आता मात्र 52 धावांची गरज. प्रथमेशच्या गोलंदाजीवरती कमीत ते नवी 25 धावांची लयलूट झाली आहे. निराश होऊ नकोस मित्रा, वेळ खराब होते. येणारी वेळ आपल्याला घडवायची आहे, खेळ दाखवायचा आहे. शुभेच्छा असतील. 24 चेंडू आणि 52 धावा. खरोखरच असं वाटलं होतं की 30-35 धावा होतील का, पण खरोखरच दाद द्यावी लागेल ती भावेश दादा आणि हर्षद. काय सुंदर खेळ आपण पाहिला. स्टँड अँड डिलिव्हर्ड, नजाकत, टायमिंग.
चला मैदानामध्ये दाखल झालाय तुफान निवती. खरोखरच आज न्याय मिळालाय, न्याय दिलाय हर्षदने आपल्या संघाला. जे नाव संघाला टॅग केलं गेलंय तुफान, आणि तुफान जनक फलंदाजी आपण पाहिली हर्षदच्या बॅटमधून. सामन्यावर जाऊया पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एकदा बंड्या दादा मोंडकर आणि नक्कीच निलेश पोसम सर. आणि निलेश पोसम सर यांची ओळख म्हणजे आपल्या मुंबई पोलीसमध्ये सेवारत कार्यरत आहेत. खूप मोठी सेवा आपण बजावत आहे, त्यासाठी तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. महत्त्वपूर्ण सेवा म्हणजे आपल्या पोलीस खात्यामध्ये कार्यरत आहेत, अनेक वर्ष सेवा देत आहेत. 24 चेंडू 52 धावा, सलामीची जोडी. चला जितू पॅकर संघ मैदानामध्ये ट्रॅव्हल करायचं आहे. MCC मोहन संघाकडून हर्षदच्या तुफानी खेळीसाठी रोख रुपये कॅश प्राइज 200 रुपयाचं बक्षीस येते. जोरदार टाळ्या जाऊ देत. या सामन्यानंतर हे 200 रुपये अगदी आपल्याला सुपूर्त केले जातील. पण 200 रुपयापेक्षा जो खेळ दाखवलाय हर्षद तो एक प्रेरणादायी नक्कीच असेल. तुझ्या पुढील वाटचालीसाठी मनभरून खूप खूप शुभेच्छा. चला फास्ट या जितू पॅकर संघ. आणि तेवढंच कौशल्य दाखवले ते भावेश दादाने. भावेश मेहतर आणि हर्षद मेहतर. सुंदर खेळ. मेहतर बंधूंनी जो धमाका दाखवला, तूफान फलंदाजी. कूट कूट के भरा है तूफान इस बल्लेबाजों के अंदर, और वो तूफान. नवीन फलंदाज ज्ञानेश कोळंबकर आणि भावेश. भावेश केरकर आणि ज्ञानेश कोळंबकर सलामीची जोडी मैदानात दाखल झाली आहे, ती जितू पॅकर संघाकडून. यानंतर होणारा सामना प्रेक्षणीय मॅच मधुबन वॉरियर्स वर्सेस गाबित समाज क्रिकेट टीम. चला दोन्ही संघाचे कर्णधार, मधुबन वॉरियर्स संघाचा कर्णधार आणि गाबित समाज क्रिकेट क्लबचा कर्णधार टॉस साठी यायचा आहे. कॉम्बॉक्स मध्ये मान्यवर वाट पाहत आहेत. चला सामन्याकडे जाऊया. गोलंदाजाचं नाव सांगा. निखिल. येस, निखिलकडे आपण येतोय. पहिलं षटक, पहिला चेंडू, दुसऱ्या इनिंगची सुरुवात. सामना करेल भावेश केरकर. निखिल टू भावेश. पहिला चेंडू, विजयी 52 धावांचं लक्ष्य. त्या दिशेने पहिला चेंडू थोडस अपील होत आहे. निर्धाव चेंडूने या चेंडूची सांगता होते, बातचीत होते पंचांमध्ये. थोडासा निर्णय येईल, बघूया. कारण पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक. 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आपल्याला दिसतील. 24 चेंडू आणि 52 धावांचं विजयी लक्ष्य. वाईड चेंडू येतोय. पहिला चेंडू वाईड. अतिरिक्त धावेने सुरुवात होते. काका लोडून उडवलेला चेंडू झेल होईल का? प्रयत्न तर सुंदर आहेत आणि सुंदर झेलाचं रूपांतर गडी बाद होतोय. भावेशाचं स्वप्न उद्ध्वस्त. जितू पॅकर संघाला बसलेला पहिला हादरा आणि खरंच कठीण झेल होता. मागे धावत जाऊन झेल घेणं म्हणजे 1983 मधील कपिल देव सर यांनी उचललेला तो झेल, आणि साक्षात तो उचलला आपला 1983 मधील अख्ख्या भारतीयांचं स्वप्न पूर्ण करणारा वर्ल्ड कप.
आणि त्या झेलची आठवण करून देणारा हा झेल आपल्याला पाहायला मिळाला. मैदानामध्ये वन डाऊन पोझिशन. ही जागा कोणाची? आंतरराष्ट्रीय दर्जावरील एक महान फलंदाज विराट कोहली सर यांची आठवण करून देणारी ही जागा. आणि त्या जागेवरती विराट कोहली सर यांचा डायहार्ड फॅन मिस्टर अतुल धुरी. कॅमेरामॅनला मी नक्कीच सांगेन थोडासा बदल केला आहे का? बदल झाला. येस, आपण थोडासा वेळ देऊया अतुलसाठी. खास अतुलवर बोलणार आहे मी, कारण पहिली स्पर्धा, पहिला अनुभव, पहिला आनंद, पहिली प्रेरणा, सर्व काही पहिलं आणि डेब्यू मॅच आहे. नवीन फलंदाज मयूर उगवेकर. सुंदर गोलंदाजी पाहिली आपण, सुंदर फटका, क्षेत्ररक्षण, सर्व काही सुंदर आपण पाहतोय. धावून काढलेली एक चोरटी धाव. एका धावेने धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या झाली ती मात्र 2 अशी. एक गडी बाद 2 अशी धावसंख्या आपण पाहतोय. पुढील चेंडू निखिल. खूप कौतुक करावं लागेल या खेळाडूचं. पुन्हा एकदा चेंडू, अतिरिक्त चेंडू. नक्कीच बंड्या मुंडकर सर दाद देत आहेत, शिक्षा देत आहेत. एक धाव बहाल करा म्हणून सांगतायत समोरील संघाला. धावसंख्या झाली ती 3. एक गडी बाद 3 अशी धावसंख्या. चाललेला सामना जितू पॅकर्स वर्सेस तुफान निवती. अगदी नावाला साजेशी खेळ या तुफान निवती संघाने दाखवला. तुफानी हल्लेबाजी, अगदी फिनिक्स भरारी. डेथ ओव्हरमध्ये जी हाणामारी झाली यामध्ये मोलाचा वाटा हर्षद मेहतर आणि भावेश मतेर. वेगवान फटका, टोले जंग फटका, वन बाउन्स इशारा, चौकार येतोय. येस, मेगा हिट. टाळ्यांना प्रेरित करणारा फटका, समाधान, आनंद. आणि वारंवार मी कौतुक करेन ते मात्र जितू दाचं. सुंदर संघ, नवीन खेळाडूंना प्रेरणा दिली आहे या संघामध्ये. धावसंख्या झाली आहे ती 7 अशी. पॉवर प्लेचं षटक आणि या षटकामध्ये सुंदर खेळ आपण पाहतोय. निर्धाव चेंडू. पंजाने थोडीशी दाद मागितली गेली, अपील झालं स्क्वेअर चेंडूसाठी, पण पंच योग्य तो निर्णय देत आहेत. चेंडू आलाय निर्धाव. स्थिर आहे धावसंख्या 7 अशी. उडवलाय चेंडू. पुन्हा एकदा लोड होऊन प्रयत्न तर नक्कीच. आता चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमेच्या दिशेने. नक्कीच क्षेत्ररक्षणासाठी 100% योगदान, प्रयत्न तर आले आहेत. बघूया पंचांचा निर्णय येईलच, तोपर्यंत कौतुक करावं लागेल. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या झाली ती मात्र 9 अशी. जितू पॅकर्स संघाला नक्कीच एक संधी असेल. 2.3 मध्ये हा सामना संपवलात, विजयी झालात तर नक्कीच आपण टेबल टॉप कराल, कारण ॲव्हरेज वरती सामने आपल्याला पाहतोय. त्यामुळे हा पराक्रम होऊ शकतो. जितू पॅकर्स संघ नक्कीच आपण करू शकता. सुंदर सुंदर अगदी गगनचुंबी फटके पाहतोय. आणि फटके येणारा फटका नक्कीच क्षेत्ररक्षकाची पळताभुई थोडी करणारा हा फटका. वारंवार मिसफिल्ड होत आहे. झेलासाठी प्रयत्न मात्र 100% केले जात आहेत. थांबवलं गेलंय. कॉल येतोय. धावसंख्या ऍड केली जाईल 1 ने. 11 अशी धावसंख्या. सरते शेवटी षटक समाप्ती होते आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खूप काही आपण पाहिलं. सध्याच्या घडीला नेट रन नेट वरती आपण पाहिल्यास VRCC आनंदवाडी 6.92, त्यानंतर DSSC तांबर्डेक 5 पॉइंट, श्री महापुरुष देवबाग 1.67, जितू पॅकर्स अजून धमाका बाकी आहे, तुफान निवतीमध्ये धमाका बाकी आहे. त्यामुळे या 2 संघांमध्ये काय घडतंय काय बिघडतंय हा येणारा खेळ नक्कीच सांगेल. आणि विशेष शुभेच्छा येतात जितू पॅकर्स संघाचे खंदे समर्थक, खेळाडू, मार्गदर्शक, सन्माननीय
सतीश मनचेकर हा सामना थेट गावावरून लाईव्ह पाहतायत आणि त्यांच्याकडून या स्पर्धेसाठी आणि खास या संघासाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. नक्कीच सतीश मनचेकर दादा, तुम्हाला नक्कीच आम्ही मिस करतोय, कारण नियोजन आयोजन मधील महत्वाचा दुवा म्हणजे सतीश दादा. आज नक्कीच जितू मी मिस करेल, कारण आज गरज होती संघाला. खूप किस्से आहेत. चला, काय झालंय? जीवन येतोय गोलंदाजी एंड वरती. निर्धाव चेंडू, वेगवान गोलंदाजी. सुंदर सुंदर चेंडू. तर तुफान निवतीसाठी नक्कीच 24 धावांच्या अगोदर रोखलं गेलं तर नक्कीच आपण टेबल टॉप कराल. आतापर्यंत धावसंख्या झाली ती मात्र 11 अशी धावसंख्या. 24 वरती रोखावं लागेल टेबल टॉप करण्यासाठी. तिकना फटका आलाय, बिग हिट, मोठा फटका, वेगवान फटका आणि आता मात्र सरते शेवटी सुंदर झेलामध्ये रूपांतर होत आहे. धावसंख्या स्थिर आहे ती 11. दुसरा गडी बाद होतोय. नवीन बॅटर, नवीन फलंदाज, स्वतः कर्णधार, मालक, दायकालाचा राजा दिनेश साळगावकर दाखल झालाय. जबाबदारीची जागा कुठेतरी हरीश साळगावकर इंटू द अटॅक. क्षमता आहे, अनेक वर्षांचा प्रदीर्घ अनुभव या खेळाडूकडे आहे, त्यामुळे लयबद्धता, तालबद्ध फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. हरीश साळगावकर नवीन फलंदाज. 2 गडी बाद झाल्यानंतर जबाबदारीची जागा. धावसंख्या स्थिर आहे ती मात्र 11. निर्धाव चेंडू, मोठा फटका आणि त्या दिशेने प्रयत्नही आपल्याला पाहायला मिळाले. डगआउट मधून नक्कीच रेडी पोझिशन मध्ये वाट पाहतोय. कोण वाट पाहतोय? अतुल धुरी. दिनेश, लक्ष द्यायचंय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. 2 खेळाडूंमध्ये चाललेला हा खेळ. एका एंडवरून गोलंदाज तर दुसऱ्या एंडवरून यष्टीरक्षक असा हा खेळ आपण पाहतोय. शेवटचा चेंडू, ब्लॉक करणारा चेंडू, स्टेप आउटहून उडवण्याचा प्रयत्न आणि एकदा गोलंदाजासाठी टाळ्या होऊन जाऊ देत. विकेट मेडन, जो पराक्रम कालच्या दिवशी विकी रोगे नामक गोलंदाजाने केलं. अगदी सेमीफायनल मध्ये 24 चेंडू मध्ये 24 धावांची गरज असताना जो भीम पराक्रम केला गेला, अगदी विकेट मेडन, 2 विकेट आणि मेडन षटक टाकलं गेलं, तोच पराक्रम इकडे गोलंदाजाने केला. खरोखर जीवन, खूप सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र सलामीवीर अजूनही मैदानात आहे ज्ञानेश कोळंबकर. अपेक्षा वाढल्यात, आता मात्र मोठे फटके मारावे लागतील. गोलंदाजाचं नाव पोचवायचं आहे साईराज. येस, जर्सी क्रमांक 17. स्लोअर पद्धतीचा चेंडू. येस, पहिला चेंडू स्विंग अँड मिस डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते आहे. सुंदर गोलंदाजी साईराज कडून आपल्याला पाहायला मिळतोय. जेवढी तुफान फलंदाजी तेवढ्याच ताकदीची तुफान गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. अगदी जितू पॅकर संघाला नक्कीच झगडायला लावलं जात आहे. एका धावेसाठी मोठे प्रयत्न करावे लागत आहेत. पुन्हा एकदा साईराज, रिव्हर्स, उलटा पुलटा, पंचांगडे अपील. येस, गडी बाद होतोय.
आणि सरते शेवटी. येस, बघा प्रेक्षक वर्ग एकच आवाज येतोय का प्रत्येकाच्या कानामध्ये, अतुल अतुल अँड अतुल. मी ओळख खास करून देईल या खेळाडूची, विराट कोहली सर यांचा डायहार्ड फॅन म्हणून याची ओळख. आज डेब्यू मॅच आहे, एकदा जोरदार टाळ्या जाऊ देत या खेळाडूसाठी. अक्का पिरावाडी गाव या खेळाडूकडे लक्ष लावून ठेवलंय. सलगच्या 3 षटकारांसाठी रोख रुपये 5001 रुपयाचं बक्षीस येत आहे सन्माननीय कल्पेशी साळगावकर यांच्याकडून. सलगचे 3 षटकार. आणि खास हे बक्षीस माहित असेल प्रेक्षकांना, सांगायची गरज नसेल, अतुल धुळीसाठी येत आहे. पहिला चेंडू, डेब्यू मॅच मधील पहिला चेंडू, अतुल धुळे ऑन स्ट्राइक. ओहो, देखना फटका. ओ हो, मित्रा घाबरू नकोस, निराश होऊ नकोस. ही वेळ खराब होती, हा टाइम खराब आहे, पण येणारी वेळ आणि येणारा टाइम तुझा नक्की असेल. प्रयत्न करत राहायचे, प्रयत्नातील परमेश्वर. येणाऱ्या पुढील स्पर्धेमध्ये नक्कीच चांगला खेळ कर. पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. चौथा गडी बाद होतोय. नवीन फलंदाज बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. विशाल सनिये दाखल होतोय मैदानामध्ये. सलगचे 3 विकेट जे पडले ते 11 या धावसंख्येवरती 3 गडी बाद झाले आहेत. 3 गडी बाद झाले आहेत, टोटल 4 गेले आहेत, पण 11 वरती 3 गेले आहेत. ब्लॉक केलेला चेंडू, सुंदर गोलंदाजी आपण पाहतोय साईराज कडून. हरीश साळगावकर. धावसंख्या अजूनही स्थिर आहे 12 अशी. स्टेप आउट होऊन वारंवार प्रयत्न केला जातोय, शेवट गोड करण्याचा प्रयत्न. धावसंख्या 12 झाली आहे. 2 गडी बाद झाले आहेत, एकच धाव ऍड झाली आहे. तुफान निवती आपली दावेदारी पेश करते का हा संघ. खरोखर सुंदर गोलंदाजी, सुंदर फलंदाजी, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण, म्हणजे चौफेर अष्टपैलू कामगिरी. देखना फटका. येस, याला म्हणतात गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण. बघा ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवलंय आणि त्या प्रकारची गोलंदाजी, हे कौशल्य असतं आणि ते कौशल्यपणाला लावलं गेलंय. षटक समाप्ती होते. या षटकामध्ये ओव्हर हॅट्रिक झाली आहे. सर्वेश कुबल. चला फास्ट घ्या. दिनेश हरीश बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय, सर्वेश कुबल. विशाल खेळण्यासाठी तयार. गोलंदाजी एंडवरती भावेश मेहतर. ब्लॉक करणारा चेंडू फुल टॉस झालाय. पंचांच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावून काढलेली 1 धाव ऍड होईल. थोडस पंचांकडे अपील होते, चेंडू घोषित करतायत पंच बंड्या मुंडकर सर. उडवण्याचा प्रयत्न, वाईड चेंडू, अतिरिक्त धावा बहाल केल्या जात आहेत. धावसंख्या झाली ती मात्र 1500 धावसंख्या आपण पाहतोय. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू.
वाईड चेंडू, थांब दादा तू जरा थांब नको माझं नाही स्कोर ब्लॉक केलेला चेंडू, चोरटी धाव येईल का? प्रयत्न तर नक्कीच सुंदर दिसतोय. धावसंख्या झाले ती मात्र काय नाही डिक्लेअर 17 अशी. सन्माननीय पप्पूजी तांडेल यांच्याकडून तेजस 12 वर्षाचा खेळाडू, या खेळाडूसाठी सुंदर क्षेत्ररक्षणासाठी रोख रुपये 200 रुपयाचं बक्षीस येत आहे. ही नक्कीच एक प्रेरणादायी कौतुकाची थाप असेल. तेजस आपण सामना झाल्यानंतर यायचा आहे, तोपर्यंत एक देखना फटका, मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षण होईपर्यंत धावून काढलेली एक धाव तर कंप्लीट झाली आहे. धावसंख्या झाली ती मात्र